सचिन वाझेंचा अनिल देशमुखांवर गंभीर आरोप आहे। अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असं वाझे म्हणतात। फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली होती असं देखील वाझेंचं म्हणणं आहे। फडणवीसांना पत्र लिहून आपण या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली होती असं सचिन वाझे म्हणतात। देशमुख पैसे घ्यायचे आणि या सगळ्या संदर्भात आपण सीबीआयला देखील पुरावे दिलेले आहेत असं देखील वाझेंचं म्हणणं आहे। या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटतायत, पाहूया। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला, नाहीतर आज नाही तर उद्या सचिन वाझे असंच बोलत राहिला तर अनिल देशमुखजी आणि महाविकास आघाडीचे किती नेते परत आर्थरोड जेलमध्ये आपल्याला दिसतील ह्याचा हिशोबच नाही। अनिल देशमुखांचा काळा बुरखा फाटला। सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटलाय। उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते असे सचिन वाझेने सांगून टाकलंय। याचे पुरावे गृह खात्याकडे त्याने दिल्याचं तथा तशा आशयाचं पत्र सुद्धा त्यांनी राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना दिल्याचं सुद्धा सांगितलंय। आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी। आज जो सचिन वाझेने आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाझेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे। त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशी अंती तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांचा आणि कोणत्या मंत्र्यांचा संबंध होता हा देखील पाहिला पाहिजे। आजच्या या वाझेच्या स्टेटमेंट नंतर माझी मागणी आहे, आरोपीच आरोप करत असेल तर त्याला काय अर्थ आहे का? आणि महत्वाचं आहे का टायमिंग, आणि त्यांना कोणी अडवलेलं आहे? ऑलरेडी जे यंत्रणा आहेत ते चौकशी त्यांची ऑलरेडी झालेली आहे, त्यांना ती चौकशी करण्याचा अधिकार पण आहे। आणि एक लक्षात ठेवा की अनिल देशमुखांच्या वरचा खटला अजून सुरू आहे, त्याच्या अगोदरच तुम्ही त्यांना दोषी कसं ठरवू शकता? ते बेलवर आहेत। पूर्ण ज्यावेळी खटला होईल त्यावेळी ते बोलू शकतात, त्यांना जी काय टेस्टला सामोरे जायचं ती जाऊ शकतात। आणि महत्वाचं आहे का टायमिंग, आताच हे जागे काय झाले, आताच आहे ना, आणि म्हणून त्यांचा बोलवता धनी कोण आहे? आणि मग असं काहीतरी त्यांच्याबरोबर अंडरस्टँडिंग झालंय का तुम्ही हे करा तर आम्ही हे करू? ह्या सर्व गोष्टीची चर्चा किंवा संशय हा निश्चितपणे मनात राहणार आहे। दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय। मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका, मी गेले 1 वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी सरकारमधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील गुंडांचा वापर करतायत। ते मी वारंवार सांगतो, हे तुम्हाला आता सिद्ध झालं असेल। तुरुंगात फोन जात आहे त्यांचे, तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जात आहेत सरकारचे, कोणी काय बोलावं, कोणी काय स्टेटमेंट द्यावी। आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय, खुनातल्या दहशतवादातल्या एका आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व द्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।